हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी मराठी सेंटेन्सेस घेतलेली आहेत की जी आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला येत असतात. मग आता ह्या मराठी सेंटेन्सचे इंग्रजीमध्ये रूपांतर कसे करायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. आणि आपण हे मराठी वाक्यांचे जे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत असतो ते आपण सुरुवातीला त्याचा काळ बघतो आणि मग नंतर त्या काळानुसार त्याची रचना करून त्या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत असतो. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मी तुझा मेसेज वाचला नाही. बघा आता इथे आपण जनरली मेसेज हा इंग्रजी शब्द आहे, पण आपण जेव्हा मराठी सेंटेन्स अशा प्रकारचा मराठी सेंटेन्स बोलत असतो तेव्हा आपण मेसेज हा शब्द वापरतो. म्हणून मी सुद्धा इथे मेसेज असंच लिहिलेलं आहे, संदेश नाही लिहिलेले. मी तुझा मेसेज वाचला नाही. तर बघा आता सुरुवातीला हे सेंटेन्स कोणत्या काळातलं आहे ते आधी बघायचं. सर्वात आधी तर इथे नाही हा शब्द आलेला आहे, म्हणजेच हे जे वाक्य आहे ते नकारार्थी वाक्य आहे. हे लक्षात घ्यायचं. नाही शब्द असला म्हणजेच ते नकारार्थी वाक्य आहे, म्हणजेच या वाक्यामध्ये नॉट आपल्याला वापरावं लागणार आहे. त्यानंतर आता इथे बघा की वाचला नाही हे जे क्रियापद आहे त्याचं शेवटचं अक्षर इथे बघा ला. आता मी तुम्हाला नेहमी सांगते की क्रियापद जे असते त्याचं शेवटचं अक्षर जर ल, ला, ली, ले, लो असं असेल तर तो कोणता काळ असतो? तो भूतकाळ असतो. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे. मग आता याचं ट्रान्सलेशन कसं करायचं? म्हणजेच आपण आता भूतकाळातली याची रचना लिहिणार आहोत, साध्या भूतकाळातील. तर बघा, आणि कोणता? नकारार्थी रचना लिहिणार आहोत. तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो? तर आपण घेत असतो सब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये कर्ता म्हणतो. आणि आता इथे नाही आहे म्हणजेच आपण नॉट वापरणार आहोत, परंतु आपण लगेच कर्त्यानंतर इथे नॉट वापरणार आहेत. तर त्यासाठी आपण भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत डीड, आणि मग त्यानंतर आपण घेणार आहोत नॉट म्हणजेच डिड नॉट अशा प्रकारे. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप, आणि मग सर्वात शेवटी घ्यायचे असते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? तर कर्म. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू तेव्हा त्याची रचना ही अशी असणार आहे. मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? मी. मग मीसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो? सर्वांनाच माहिती असेल, आय हा शब्द वापरत असतो. आय. नंतर डिड नॉट, किंवा तुम्ही याचं संक्षिप्त रूपसुद्धा घेऊ शकता, डिडंट असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मग इथे आपण लिहिणार आहोत आय डिड नॉट. नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप. त्यासाठी आता इथे क्रियापद कोणतं आहे? वाचला. म्हणजेच वाचणे हे मूळ क्रियापद आहे. मग वाचण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये रीड हा शब्द वापरतो. मग आपण तो काय घेणार आहोत? त्याच्या पहिल्या रूपातच घेणार आहोत. म्हणजे इथे आपण वापरणार आहोत रीडच. आय डिड नॉट रीड. मी वाचला नाही. काय वाचला नाही? ऑब्जेक्ट काय आहे? कर्म काय आहे? तर तुझा मेसेज. मग तुझ्यासाठी आपण वापरतो युअर, आणि मेसेज हे इंग्रजीतच आहे, संदेश, मेसेज लिहायचं इथे. युअर मेसेज म्हणजेच काय? तर तुझा संदेश. बघा, आय डिड नॉट रीड युअर मेसेज. मी तुझा मेसेज वाचला नाही. बघा, बऱ्याच वेळेला हे वाक्य आपल्या बोलण्यामध्ये येत असते. व्हॉट्सअपवर मेसेज केला, पण आपण कधी कधी तो वाचत नाही आणि मग तो म्हणतो मी तर तुला मेसेज करून सांगितलं होतं. मग आपण काय म्हणतो की मी तुझा मेसेज वाचलाच नाही. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तू आमच्यासोबत येतो का? बघा, आता हा प्रश्न आहे. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे? प्रश्न हे दोन प्रकारचे असतात, एक एस नो टाईप क्वेश्चन आणि एक WH टाईप क्वेश्चन. आता याचं उत्तर बघायचं कसं येईल? तू आमच्यासोबत येतो का? याचं उत्तर हो किंवा नाही असेल, म्हणजेच हा एस नो टाईप स्वरूपाचा प्रश्न आहे, म्हणजे हो किंवा नाही स्वरूपाचा. तर आता अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा त्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने करायची असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच प्रश्न तयार करताना हा प्रश्न ज्या काळातील आहे त्या काळातील सहाय्यकारी क्रियापद वापरायचे असते.
मग आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे? तो आमच्यासोबत येतो का? तो हा शब्द आलेला आहे क्रियापदाच्या शेवटी. मग आता जेव्हा अशा प्रकारे त, ता, ती, ते, तो असं अक्षर जर क्रियापदाचं शेवटचं अक्षर असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच हे साधा वर्तमान काळातील हा प्रश्न आहे. मग आता साधा वर्तमान काळात जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्यासाठी सहाय्यकारी क्रियापद डू किंवा डज वापरतो. बघा आता, मग आता मी इथे लिहिणार आहे सुरुवातीला स्ट्रक्चर. काय लिहायचं आहे? डू किंवा डज. डू किंवा डज हे आपल्याला कर्त्यानुसार वापरायचं असते. त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट, त्यालाच आपण कर्ता असे म्हणतो. त्यानंतर घ्यायचं असते V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच काय? कर्म. आणि मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे या प्रश्नाची रचना येणार आहे. मग आता डू वापरायचं का डज? बघा आता मग कर्ता बघायचा. कर्ता कोणता आहे? तू म्हणजेच यू. मग यू नंतर आपण काय वापरत असतो? डू वापरत असतो. म्हणून ह्या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? डूने. म्हणून आपण इथे घेणार आहोत डू. कर्ता कोणता आहे? तूसाठी आपण इंग्रजीत काय वापरतो? यू. त्यानंतर क्रियापद बघायचं. येतो म्हणजेच येणे. मग येणेसाठी आपण कम हा शब्द वापरतो. मग तो त्याच्या V1 फॉर्ममध्ये पहिल्या रूपातच घ्यायचा आहे. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत कम. डू यू कम? तू येतो का? कोणासोबत? ऑब्जेक्ट काय? कर्म काय आहे? आमच्यासोबत. आमच्यासोबत मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की अशा प्रकारे हे दोन शब्द जर जोडून आलेले असले म्हणजे आमच्या आणि सोबत हे दोन शब्द इथे जोडून आलेले तेव्हा या शब्दासाठी इंग्रजी शब्द आधी यायचा. म्हणजेच इथे काय येणार आहे? विथ. सोबत म्हणजेच विथ. आणि आमच्यासाठी आपण वापरतो अस. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. विथ अस म्हणजेच काय? आमच्यासोबत. डू यू कम विथ अस? तू आमच्यासोबत येतो का? अशा प्रकारे मग हा प्रश्न इंग्रजीत तिथे तयार झालेला आहे. आता नेक्स्ट बघा. तू तिथे कसा गेलास? बघा आता हा सुद्धा प्रश्न आहे. आणि आता हा प्रश्नसुद्धा कोणत्या प्रकारचा आहे ते आधी ओळखायचं. मग काळ ओळखायचा. सर्वात आधी बघा तू तिथे कसा गेलास. आता इथे कसा हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे. म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे. आणि काळ कोणता आहे? बघा गेलास म्हणजेच गेला. शेवटचं अक्षर कोणतं आहे? ला. मी वरतीच सांगितलं तुम्हाला की ल, ला, ली, ले, लो असलं तर तो भूतकाळ असतो. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे? भूतकाळातला आहे. मग आता सुरुवातीला आपण त्याचं स्ट्रक्चर लिहून घेणार आहोत. आता हा प्रश्नार्थक शब्द इथे आलेला आहे. म्हणजेच प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? WH वर्ड म्हणजेच काय? प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेत असतो. मग आता हा भूतकाळ आहे. म्हणजेच आपण कोणता शब्द घेणार आहोत? भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद. मग आता प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेत असतो. मग आता हा भूतकाळ आहे म्हणून भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण कोणतं घेत असतो? डीड. बघा भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण कोणतं घेतलं इथे? डीड. त्यानंतर आपण काय घेत असतो? सब्जेक्ट घेत असतो. बघा सब्जेक्ट. त्यानंतर आपण काय घेत असतो? क्रियापदाचे पहिले रूप. आणि मग सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट. आणि मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे मग या प्रश्नाची रचना येणार आहे. आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? कसा. मग कसासाठी आपण इंग्रजीमध्ये हाऊ हा शब्द वापरतो. म्हणून आपण इथे प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत? हाऊने. त्यानंतर काय घ्यायचं आहे? डीड. हाऊ डीड. नंतर काय घ्यायचं आहे? कर्ता. कर्ता कोणता आहे? तू. तूसाठी आपण काय वापरतो इंग्रजीत? यू. हाऊ डीड यू. आणि मग घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप. मग आधी क्रियापद बघायचं गेलास म्हणजे जाणे. मग त्यासाठी आपण काय शब्द वापरतो? गो. क्रियापदाचे पहिले रूप. हाऊ डीड यू गो. आणि मग ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. पण इथे या प्रश्नामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे
पण राहिलेला शब्द इथे एक शब्द राहिला आहे, कोणता? तिथे. मग तो आपण ऑब्जेक्ट नंतर घेत असतो, पण इथे ऑब्जेक्ट नाही, म्हणजेच क्रियापदानंतर आपण तो शब्द इथे घेणार आहोत. तिथे म्हणजेच त्यासाठी आपण वापरतो देअर. त्यानंतर द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा, हाऊ डिड यू गो देअर? तू तिथे कसा गेलास? अशा प्रकारे मग हा इंग्रजी तिथे प्रश्न तयार झालेला आहे. आता एक मी तुम्हाला सांगते की बघा, आता हा भूतकाळातला प्रश्न आहे, पण आपण इथे काय केलं आहे? भूतकाळ जरी असला, भूतकाळात आपण क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच V2 फॉर्म वापरतो, पण इथे आपण काय वापरला आहे? V1 फॉर्म. तो इथे V1 फॉर्म का वापरला आपण? कारण इथे प्रश्नामध्ये डीड आलेला आहे. डीड आलेलं असलं म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप वापरायचे असते, लक्षात ठेवायचं, जरी भूतकाळ असला तरी. अशा प्रकारे हा प्रश्न मग इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, तुला माझे घर माहीत आहे का? बघा, आता असं सुद्धा आपण प्रश्न बऱ्याच वेळेला विचारत असतो. एखाद्याला आपल्या घरी यायचे असेल, मग आपण त्याला म्हणतो की पण तुला माझे घर माहीत आहे का? अशा प्रकारे. मग आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे? बघा, इथे काय दिलेला आहे शब्द? क्रियापद आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो वर्तमान काळातला आहे. आणि कोणत्या प्रकारचा आहे? म्हणजे आधी प्रश्नार्थक शब्द येणार का क्रियापद येणार, सहाय्यकारी क्रियापद? याचं उत्तर बघायचं. काय येईल? तुला माझे घर माहीत आहे का? या प्रश्नाचे उत्तर कसं येईल? हो, माहीत आहे किंवा नाही. हो नाही आहे, म्हणजेच हो नाही स्वरूपाचा प्रश्न असला म्हणजेच याची सुरुवात कशाने होईल? सहाय्यकारी क्रियापदाने. मग आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे, म्हणून याची सुरुवात कशाने होणार आहे? डू किंवा डज हे सहाय्यकारी क्रियापद आपण वर्तमान काळामध्ये वापरत असतो, म्हणून मी इथे रचना लिहिते डू किंवा डज. आता डू किंवा डज हे आपण कर्त्यानुसार वापरत असतो, कर्ता कोणता आहे त्यानुसार. त्यानंतर डू किंवा डज घेतल्यानंतर आपण काय घेत असतो? सब्जेक्ट. वर आपण अशा प्रकारचा प्रश्न तयार केलेला आहे, त्यासारखीच रचना इथे सुद्धा येणार आहे. त्यानंतर घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म, आणि सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट, आणि मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा, अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे प्रश्नाची रचना येणार आहे. आता या रचनेनुसार आपल्याला इथे प्रश्न तयार करायचा आहे. बघा, आता डू येणार का डज? कर्ता बघायचा. त्यासाठी कर्ता कोणता आहे? तू किंवा तुला. त्यासाठी आपण काय वापरतो? यू वापरतो. मग यू नंतर काय घेत असतो आपण? डू. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होईल? मग डूने. त्यानंतर कर्ता आहे तुला, त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो यू, डू यू. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापद माहीत असणे, माहीत आहे म्हणजेच माहीत असणे, त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये नो हा शब्द वापरतो. आता तो आपल्याला मूळ रूपातच घ्यायचा आहे, V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे, म्हणून इथे घ्यायचं आहे नो. नोच येईल इथे. डू यू नो? तुला माहिती आहे. काय माहिती आहे का? ऑब्जेक्ट काय आहे? माझे घर. म्हणून इथे आपण काय घेणार आहोत? माझेसाठी माय, घरसाठी आपण वापरतो हाऊस, आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा, सहजपणे अगदी स्ट्रक्चर जर माहिती असलं, काळ माहिती असला, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं मराठी वाक्य हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. बघा, इथे काय आहे की तुला माझे घर माहीत आहे का? डू यू नो माय हाऊस? अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेला आहे. आता लास्ट बघा, माझा मोबाईल बंद होता. बघा, अशा प्रकारचे जे वाक्य आहे, असं जे वाक्य आहे ते आपण बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यामध्ये येत असते. आता हे जे वाक्य आहे याचा काळ ओळखायचा, आणि त्यानुसार मग तुम्ही या वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचे जे ॲन्सर असेल, जे ट्रान्सलेशन असेल ते बघणार आहे. तेव्हा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याचा काळ ओळखून आणि त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.